कात्रीने पोटात व पाठीत भोगसून जीवघेणा हल्ल्यात गंभीर जखमी केल्याचे गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम मुजावर व ॲडव्होकेट शाहनवाज राज पटेल इचलकरंजी गावभाग येथील फिर्यादी सुदेश लकडे व त्यांची पत्नी आरोपी हे असे दोघेही एकत्रित राहणेस होते. आरोपी पत्नी हिने फिर्यादी पती यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीस तू दुसऱ्या बाईच्या नादाला लागला आहेस असे मोठमोठ्याने ओरडून आरोपी पत्नी हिने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करण्याच्या हेतूने हातातील धारदार कात्रीने फिर्यादी याच्या पाठीवर व पोटात भोगसून डाव्या हातावर देखील कात्रीने मारल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल केले. त्याबाबत फिर्याद यांनी इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे दाखल झाले गुन्ह्यावरून इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे यांनी आरोपी पत्नी हिला तात्काळ अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोप पत्र इचलकरंजी येथील माननीय न्यायालयात पाठवण्यात आले. यावेळी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट शाहनवाज राज पटेल, ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी काम पाहिले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्राप्रमाणे खटल्याची सुनावणी आरोपी यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयात सुरू झाली. या प्रकरणी माननीय न्यायालयात फिर्यादी यांच्यासह पंच, पोलीस, तपासी अंमलदार व इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबात विसंगती असल्याने आणि जप्ती पंचनामा शाबित न झाल्याने जप्त मुद्देमालाबाबत तफावत आल्याने तसेच प्रस्तुत आरोपी यांच्या विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकला नाही. याकरिता संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर व ॲडव्होकेट शाहनवाज राज पटेल यांनी न्यायालयासमोर उलटपास घेऊन जोरदार युक्तिवाद करून आरोपीकरिता बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात पुरावा शाबित न झाल्याने संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन